नमस्कार एव्हरीवन. एक क्विक टिप देणार आहे मी डायजेशन सिस्टीमबद्दल, पचनाबद्दल. लहानपणापासून आपण ऐकलं असेल, आपलं जे पचन सुरू होतं ते डायरेक्टली आपल्या तोंडाद्वारे सुरू होतं. तर ते कसं, तोंडातून आपण जे प्रत्येक घासाच्या मागे जी चावण्याची प्रक्रिया करतो, जे बाईट करतो, च्यू करतो, सो जी इथून लाळ सिक्रेट होते ना, डायरेक्टली तोंडामधून लाळ आहे. त्याला नॉर्मल सर्वसामान्य भाषेमध्ये थुंकी असं म्हणतात. मेडिकल लँग्वेजमध्ये सलायवरी ज्यूसेस, सलायवरी जे एन्झाईम्स आहेत त्याच्या वाटे लाळेद्वारे जे मिळतात ते त्या अन्नावर व्यवस्थित काम करणार आहेत आणि ते फायनल डायजेशन जे होऊन अन्न पोटाच्या पिशवी मार्गे इतर अवयवांना पचनासाठी जाणार आहेत, ते खूप सुंदररित्या शरीराला ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी, शोषण करण्यासाठी मिळणार आहेत. सो जी चावण्याची प्रक्रिया आहे ना, ती अगदी उत्तमरित्या, व्यवस्थितरित्या खा. तुमचं जे काही जेवण असेल, फूड असेल, स्नॅक असेल, मिन टाईमचा मधल्याचं जे काही सॉलिड पदार्थ असतील, ती बाईट करण्याची, चू करण्याची एक लय ठेवा. अति घाई नको आपल्याला जेवताना आजकाल होतं की गॅजेट्स असतात, टीव्ही, मोबाईल, त्याच्यामुळे आपलं लक्ष विचलित असतं, त्यामुळे हार्मोन पण आपले वेगळे रिॲक्ट करतात. सो जे अन्नपदार्थ ताटामध्ये वाढलेले आहेत त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष केंद्रित करून बाईट करण्याची, चू करण्याची, चावण्याची प्रक्रिया सुंदररित्या केल्यामुळे तुमचं जे फायनल डायजेशन होणार आहे ना, ते तुम्हाला घाणेरडे ढेकर येणं किंवा अरबट चरबट काही त्रास होणं हे होणार नाही. सो नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.